शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता जवळपास बऱ्याच दिवसापासून पेंडिंग होता। जुलैमध्ये येणारा हप्ता अजून देखील आलेला नव्हता। हा का आला नव्हता? तर शासनाने आतापर्यंत त्याची जी फीस होती, तरतूद होती, पैशांची तरतूद आतापर्यंत केलेली नव्हती आणि त्या संबंधित एक आनंदाची बातमी, आनंदाची अपडेट मी आज तुमच्या समोर घेऊन आलोय। जवळपास 1932 कोटींची तरतूद शासनाने आता या कालच्या अपडेटमध्ये केलेली आहे। त्या संबंधित शासनाने GR देखील काढलेला आहे। लवकरच जेवढे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र लाभार्थी आहेत त्यांना ही अमाउंट आता डिस्बर्स केली जाणार आहे, ट्रान्सफर केली जाणार आहे। तर हा हप्ता तुम्हाला कधी भेटणार आहे, याची तरतूद केलेला GR काय आहे, जवळपास 1932 कोटीची जी तरतूद केली ती तुम्हाला कधी आहे, कधी तुम्हाला तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर होतील, या संबंधीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी रामेश्वर आणि मित्रांनो तुम्ही बघताय माहितीवाला। मित्रांनो, जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि सोबतच जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, सोबतच मित्रांना तुमच्या शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, जास्तीचा वेळ न घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपण स्क्रीनवरती बघू शकतो की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी 7वा हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी 1932.72 कोटी इतका निधी वितरित करण्यासंदर्भातला हा GR आहे। तुम्ही तारीख सुद्धा बघू शकता, 3 सप्टेंबर 2025 ही तारीख आहे आणि हा GR त्या ठिकाणी काढलेला आहे। आता या ठिकाणी जर प्रस्तावना आपण बघितली तर 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली होती आणि त्यासाठी केंद्र शासनाने 6,000 रुपये, तसेच राज्य शासनाचे आणखी प्लस मध्ये 6,000 रुपये असे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमधून याची जी अमाउंट आहे ही शेतकऱ्यांसाठी डिस्बर्स करण्यात येत होती। आपण जर खाली बघितलं मित्रांनो, शासन निर्णय नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7व्या हप्ता जो माहे एप्रिल 2025 ते जुलै 2025 पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1932.72 कोटी इतका निधी वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे आणि हा जो खर्च आहे पुढील खर्च देखील 25-26 करिता मंजूर देखील करण्यात आलेला आहे। आपण या ठिकाणी पूर्ण बघू शकतो, असा हा GR आहे मित्रांनो। पात्र लाभार्थी आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक वेळी पात्र लाभार्थ्यांना हा निधी वितरित केला जातो, त्यांच्या बँक खात्यामध्ये DBT मार्फत हे पूर्ण ट्रान्सफर अमाउंट केल्या जाते। आता ही जी अमाउंट आहे मित्रांनो, लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे आणि अशाच प्रकारची जी आहेत या संबंधीचा शासनाने GR देखील आता काढलेला आहे। मित्रांनो, अशाच प्रकारची माहिती आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये देत असतो। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सोबतच तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या माहितीवाला YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।